तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय पनवेल असेल किंवा कर्जत या मतदारसंघासंदर्भामध्ये प्रशांत ठाकूर यांनी खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांची भेट घेतलेली आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सध्या लागलेल्या आहेत आणि कर्जत असेल, माथेरान असेल, खोपोली असेल या दृष्टीने शिवसेना भाजप युती संदर्भामध्ये चर्चा होताना दिसून येते. पनवेल महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये युती करायची की नाही या संदर्भामध्ये प्रशांत ठाकूरांनी खासदार बारणे यांची भेट घेतलेली त्यांच्या कार्यालयामध्ये. त्यामुळे एकूणच काय शिवसेना भाजपा संदर्भामध्ये हे जे आहे चर्चा होताना दिसून येत आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप एकत्र येऊ शकतात का, किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसोबत युती करायची का, किती जागा लढवायच्या आणि शिवसेनेचा सहभागी करून घ्या अशा प्रकारची कार्यकर्ते पदाधिकारी जे आहे भाजपला पनवेलला सांगताना दिसून येत आहे. त्यामुळे पनवेलच्या राजकारणामध्ये प्रशांत ठाकूरांनी खासदार बारण्यांची भेट घेतली दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये शिवसेना किंवा भाजप एकत्रपणे लढवणार का भाजप सोबत लढवणार का शिवसेनेला किती जागा मिळणार आहेत. जरी शिवसेना भाजप युतीची संभाव्य चर्चा होत असली तरी मात्र किती जागांवर चर्चा होते, किती जागांचा फॉर्म्युला निश्चित होणार हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे या दोघांमध्ये साधारणपणे 1 तास चर्चा झालेली आहे. त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी हे त्याच्या तिघांमध्ये मिटिंग झाली. पहिली प्रशांत ठाकूर आणि बारणे यांच्यामध्ये बैठक 1 तास झाली. त्याच्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी असतील, शेवाळे जिल्हाध्यक्ष आणि मग बारणे आणि आमदार आणि मग शिवसेना पदाधिकारी यांच्यामध्ये तिघांमध्ये बैठक झाली दिसून आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये शिवसेनेचा फॉर्म्युला, भाजपचा फॉर्म्युला यावर चर्चा झालेली आहे. आगामी काळामध्ये याच बैठकीचं राजकारण काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.